या यूट्यूबच्या माध्यमातून दर्शक श्रोत्यांना वेगवेगळ्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असा आमचा अट्टहास असतो। आज आपण एका विशिष्ट आजारावर आणि मोफत मिळणाऱ्या त्याच्या औषधावर चर्चा करणार आहोत। जगभरामध्ये वेगवेगळ्या आजारांची सुरुवात झालेली आहे, किंबहुना अनेक दिवसापासून ते आहेत। मधुमेहासारखा आजार तर अनेकांना त्रस्त करून टाकतो। खास करून भारत या ठिकाणी तर आपल्या देशामध्ये तर भावी काळामध्ये मधुमेहाने त्रस्त झालेलीची संख्या जास्त असेल असा एक अंदाज वर्तवला जातो। या सगळ्यावर उपाय म्हणून मधुमेहासारखा आजार होऊच नये यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे। म्हणजे जीवनशैली बदलणं आणि खाण्यातलं गोडचं प्रमाण कमी करणं या दोन्ही गोष्टी सुद्धा अपेक्षित आहेत। त्याबरोबरच आजार झालाच तर जवळपासच्या औषधांचा वापर करणं आणि या औषधाचा वापर करत असताना शक्यतोवर सहज मिळणारी आणि बिनखर्ची किंवा कमी खर्ची औषधं वापरणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये स्वतः व्यापारी असून सुद्धा वनौषधीचे तज्ज्ञ असणारे शिवाजीराव रेशमे गुरुजी हे निलंग्याला राहतात आणि त्यांनी वेगवेगळ्या वनौषधीचा अभ्यास केलेला आहे आणि अशी वनौषधी ते आपल्या सर्व परिचितांना ओळख करून देतात, त्यांना त्याचा फायदा काय आहे तो सांगतात। आज आपण रेशमे सरांना भेटणार आहोत। ते आपल्याला मधुमेहावर आपल्या परिसरामध्ये मिळणारी वनौषधी सांगणार आहेत। चला जरा आपण बघूया मराठवाड्यातल्या आजोबांच्या पोतडीतल्या विविध औषधी, यामध्ये आज मधुमेह या विषयावरची औषधी। किंवा रामदेवांच्या शिबिरामध्ये अटेंड केलं होतं, त्या माध्यमातून आणि राजीवजी दीक्षित जे स्वदेशी आणि देशी त्यांचे व्याख्यान ऐकल्यामुळे मला एक असा लढा होता किंवा आपण काहीतरी म्हणजे गरिबासाठी आपल्याला कुठली औषधं कमीमध्ये करता येईल का, देता येईल का, तर त्याचा अभ्यास मी केला। तर माझ्याकडे मधुमेहाबद्दल आपण ज्याला आपण घरसोळी म्हणतो हा पाला किंवा याला आपण जखमचोळी म्हणत असत लहान असताना, तर हा पाला कुठेही उपलब्ध असतं, कुठेही 50 बाय 50 प्लॉट आहे आणि गवत साचले तिथं, त्या गवतामध्ये हा पाला उपलब्ध असतो। हो बरोबर आहे ते। आता प्रत्येक ठिकाणी काही त्याचं नाव बदललं असेल, पण आमच्याकडे घरसोळी आणि हा जखमजोळीचा, तर याला पिवळे फुलं असतात आणि ह्याचे मोठे पान 2 घ्यायचे, 5 दिवसासाठी म्हणून 10 पानं घ्यायचे ह्याचे, आणि एका पाण्यामध्ये थोडं मिठाचं द्रावण करून त्याच्यातून धुवून घेऊन स्वच्छ पाण्यात ठेवायचं आणि दररोज सकाळी अनुशापोटी तोंड धुतल्यानंतर दात घासल्यानंतर 2 पानं चगळून 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 त्याचं रसकी गिळून ते दोन्ही पाला चोथा जो राहतो ते खायचं उपाशीपोटी। तुम्हाला त्याच महिन्यामध्ये शुगर कमी झाल्याचं दिसेल आणि हे पूर्ण शुगर नायनाट होईल मी असं दावा तुम्हाला देणार नाही, परंतु नियंत्रण कंटिन्यू मध्ये राहील। आणि जेव्हा तुम्हाला डॉक्टर म्हणतील की तुम्हाला शुगर कमी नाही, मी गोळ्याचं पावर कमी करतो, त्याने कमी करत करत जेव्हा ते डॉक्टर म्हणतील की तुमचं शुगर काही नाही, नेलं आहे आता तुम्हाला काय खायची गरज नाही, तरी पण माझा दावा असा आहे की पेशंटांनी पुन्हा सुद्धा गोळ्या बंद केल्यानंतर सुद्धा शुगर तपासणी करावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, शुगर तपासणी करावी असं माझा सल्ला। मला कळालं नाही, पण नक्की नॉर्मल झालेला आहे आणि त्या गोळ्याचं त्यांनी प्रमाण कमी करतात, पण डॉक्टरच्या सल्ल्यानं मी तिथं चॅलेंज देणार नाही।